नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या व्हिडिओमध्ये आता आपल्या तिसऱ्या प्रकरणाची सुरुवात करणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. तर कोणकोणती नॅचरल रिसोर्सेस आहेत आपण अगोदरच्या प्रकरणामध्ये अभ्यासलेली आहेत. तर एअर आहे, वॉटर आहे आणि सॉइल ही मेन नॅचरल रिसोर्सेस आहेत. आता त्यांच्या प्रॉपर्टीज म्हणजे त्यांचे गुणधर्म आपल्याला अभ्यासायचे आहेत. एअरचे काय प्रॉपर्टीज आहेत, वॉटरच्या काय आहेत आणि सॉइलच्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत. अर्थात हे संपूर्ण प्रकरण खूप छोट्या छोट्या प्रयोगावर आधारलेलं आहे, पण आपल्याला प्रयोग काही करून पाहता येणार नाही. पण तरी पण आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून तसा प्रयत्न करूया. तर चला मग सुरू करूया. चला तर मग आपण आपलं प्रकरण सुरू करूया. आपल्या प्रकरणाचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. कोणकोणती नैसर्गिक संसाधने आहेत? तर एअर, वॉटर अँड सॉइल ही प्रमुख नॅचरल रिसोर्सेस आहेत. आपण सुरुवातीला त्यापैकी प्रॉपर्टीज ऑफ एअर म्हणजे हवेचे गुणधर्म बघूया. तुम्हाला माहित आहे म्हणजे which are the gases present in air? हवेमध्ये कोणकोणते वायू असतात? ऑक्सिजन, नायट्रोजन, इनर्ट गॅसेस, कार्बन डायऑक्साईड यासारखे गॅसेस हवेमध्ये आहेत. त्यांचे विविध वेगवेगळे युजेस असतात, म्हणजे व्हेरियस गॅसेस आहेत आणि त्यांचे व्हेरियस युजेस आहेत. हे आपण गेल्या वर्षी पण अभ्यासलेलं आहे. यावर्षी आपण तुम्हाला माहिती आहे एअर इज होमोजिनियस मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस. वेगवेगळ्या वायूंचं हवा एकजनसी मिश्रण आहे आणि हवेचे स्वतःचे काही गुणधर्म आहेत, म्हणजे स्वतःच्या काही प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीज आपण थोड्या थोड्या करून म्हणजे थोड्या त्यातील इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आपल्या पुस्तकामध्ये आहेत, त्या पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे एअर सराउंड्स अस दो वी कॅनॉट सी इट, म्हणजे हवा आपल्या सभोवताली आहे असं जरी असलं तरी ती आपल्याला डोळ्याने दिसत नाही. आता असं का होतं, हवा का दिसत नाही वगैरे या गोष्टी काही आपल्या या वर्षीच्या अभ्यासात नाही. पण तरी सुद्धा हवा जरी दिसत नसली तरी सुद्धा आपण तिला फील करू शकतो. म्हणजे एअर सराउंड्स अस दो वी कॅनॉट सी इट, हवा आपल्या सभोवताली आहे तरी तिला आपण पाहू शकत नाही. पण when we are exhaling and inhaling the presence of air is felt, आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो तेव्हा हवेचं अस्तित्व मात्र आपल्याला जाणवतं. तुम्ही आपल्या नाकासमोर हात धरलात आणि श्वास आतमध्ये घेऊन सोडलात की तुम्हाला नक्की हवेचं अस्तित्व जाणवेल. म्हणजे आपल्या सभोवताली हवा आहे ती आपल्याला डोळ्याने दिसत नाही तरी सुद्धा आपल्याला हवेचं अस्तित्व जाणवते. म्हणजे जसे की जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा नाकावाटे हवा आतमध्ये घेतली जाते आणि जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तेव्हा ती नाकावाटे बाहेर येते. तर या हवेचं ही पहिली प्रॉपर्टी खरं पाहिलं तर, म्हणजे एअर सराउंड्स अस दो वी कॅनॉट सी इट आणि वेन वी आर एक्साइलिंग अँड इनहॅलिंग द प्रेझेन्स ऑफ एअर इज फेल्ट. एअर हॅज मास अँड वेट इज द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ एअर. हवेला मास म्हणजे वस्तुमान आणि वेट म्हणजे वजन असतं. आता हवा जरी दिसत नसली, म्हणजे तुम्ही म्हणाल दिसत नाही मग तिकडे मास कसं काय असणार, वेट कसं काय असणार. जरी दिसत नसली तरी हवा आहे ती आपल्याला जाणवते तिच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये.
आता हवेला मास आणि वेट असतं या संदर्भात एक प्रयोग आहे. खरं तर हा प्रयोग आपण खूप छानपैकी शाळेमध्ये करतो, पण आता मी तुम्हाला समजावून सांगतो आणि तुम्ही तो प्रयत्न करा बाळांनो. इथे बघा, एका स्टँडला एक पट्टी बांधलेली आहे बरोबर मध्यभागी, दोऱ्याने टांगलेली आहे आणि दोन्ही बाजूला 2 फुगे लावलेले आहेत. तुमच्या लक्षात आलंय की ह्या दोन्ही फुग्यामध्ये हवा आहे आणि दोन्ही फुगे त्या पट्टीला बरोबर बॅलन्स करतायत, म्हणजे अगदी क्षितिज समांतर ती पट्टी आहे. आता ही व्यक्ती एक कृती करणार आहे. ती फक्त काय करणार आहे, एका फुग्यातील हवा कमी करणार आहे. मग तुम्ही झालेला परिणाम जो आहे तो बघायचा आहे. बघूया आपण काय होतंय. बघा, तो त्या कात्रीच्या मदतीने या फुग्यातील हवा काढून टाकतोय. तर जशी जशी हवा कमी होते आहे या बलून मध्ये, तशी तशी तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की पट्टीची ही बाजू खाली जायला लागली बघा. आणि जेव्हा पूर्ण हवा त्या फुग्यातून निघून गेली तेव्हा या बाजूची पट्टी खाली आली. आता या बाजूची पट्टी खाली आली याचं कारण काय, तर इकडे जास्त वजन आहे आणि इकडे कमी वजन आहे. या दोन्ही फुग्यामध्ये कशाचं अंतर आहे, तर या फुग्यात हवा आहे आणि या बाजूला हवा नाही. म्हणजे थोडक्यात काय आहे, हवेला वजन आहे, म्हणजे एअर हॅज मास, एअर हॅज वेट, वजन म्हणजे वेट, आणि ज्या ऑब्जेक्टला वेट आहे, मास असल्याशिवाय वेट ही कॉन्सेप्ट असत नाही. आता मास म्हणजे काय, वेट म्हणजे काय, हे आपण पुढच्या इयत्तेमध्ये गेलो की अधिक कळेल, पण सध्या तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, एअर हॅज मास अँड वेट. म्हणजे या दोन फुग्यामध्ये काय अंतर आहे, या बाजूला जास्त वजन आहे आपण सांगू शकतो, कारण पट्टी या बाजूला जास्त झुकलेली आहे. याचं कारण या फुग्यामध्ये काय आहे, या फुग्याच्या तुलनेमध्ये हवा हाच घटक जास्त आहे, म्हणजे हवेला काय आहे, वजन आहे. म्हणजे एअर हॅज मास अँड वेट ही तिची पहिली प्रॉपर्टी आहे. म्हणजे मला सगळ्यात पहिली प्रॉपर्टी इम्पॉर्टंट हवेची लक्षात ठेवावी लागेल, एअर हॅज मास अँड वेट, हवेला वस्तुमान आणि वजन असतं. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. आपण पुढील कॅरेक्टरकडे वळूया, पुढील प्रॉपर्टीकडे वळूया. तुम्हाला माहित आहे, एअर इज होमोजिनियस मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस, म्हणजे हवा हे वेगवेगळ्या वायूंचं एकजिनसी मिश्रण आहे. आणि वायू पदार्थाचा एक गुणधर्म आहे की वायू पदार्थातील रेणूमध्ये मॉलिक्युल्स ऑफ गॅसेस त्याच्यात कॉन्स्टंट मूव्ह होत असतात, ते म्हणजे सतत त्यांची हालचाल सुरू असते वायू पदार्थांच्या रेणूंची. त्यामुळे हवा एक मिश्रण आहे वायूंचं, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा काय असणार, द मॉलिक्युल्स ऑफ द गॅसेस इन द एअर आर मूव्ह कॉन्स्टंटली. म्हणजे हवेमध्ये जे वायू आहेत त्या वायूंच्या रेणूमध्ये सतत हालचाल होत असते, त्यांच्यामध्ये सतत हालचाल सुरू असते. ज्या वेळेला ते हालचाल करत असतात तेव्हा काय होणार, when molecules present in air strike against a body, म्हणजे हे जे हालचाल करणारे रेणू आहेत तेव्हा जेव्हा ते एखाद्या वस्तूवर आदळणार तेव्हा the pressure is created on that body, ते त्या वस्तूवर काय करणार, दाब निर्माण करणार. हा जो दाब आहे, the pressure exerted by air is called atmospheric pressure. म्हणजे हवा एक होमोजिनियस मिक्सचर आहे डिफरंट गॅसेसचे. गॅसेस आहेत म्हणजे अर्थात त्यांचे मॉलिक्युल्स आहेत, आणि ते मॉलिक्युल्स कॉन्स्टंट काय होत असणार, मूव्ह होत असणार. आणि मूव्ह होताना ते काय होणार, ते स्ट्राईक अगेन्स्ट अ बॉडी, ते त्या वस्तूवरती किंवा ज्याच्यामध्ये वायू आहे त्याच्यावर ते सतत आदळत असणार. आणि त्यामुळे द प्रेशर इज क्रिएटेड ऑन दॅट बॉडी, त्या बॉडीवरती काय होणार, प्रेशर क्रिएट होणार. हे जे प्रेशर आहे दॅट इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे प्रॉपर्टी कोणती आहे, तर एअर प्रेशर एक्झर्ट करते, हवा दाब लावते. आणि हवेचा जो दाब आहे, द प्रेशर एक्झर्टेड बाय एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर.
त्याला आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. आता ऍटमॉस्फेरिक प्रेशरचे सुद्धा वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत, पण आपण त्याच्या खोलात न जाता नेमक्या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवूयात. सगळ्यात पहिला आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे एअर प्रेशर इज द सेम इन ऑल डिरेक्शन्स. सर्व दिशेला ऍटमॉस्फेरिक प्रेशर सेम असतं, सगळ्या बाजूनी कसं असतं, सारखंच असतं. पण आता जरी ते सगळ्या बाजूनी सारखं असलं तरी सुद्धा ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज मॅक्सिमम ऍट सी लेवल. सी लेवलला ते जास्त असतं आणि वेन वी गो ऍट ग्रेटर अल्टिट्यूड म्हणजे आपण जसं जसं उंचावर जाऊ ना तसं तसं ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय होतं, कमी होतं. आणि सी लेवलला ते मॅक्सिमम असतं. म्हणजे सर्व दिशेला जरी सारखं असलं म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल डिरेक्शन, तरी समुद्र सपाटीवरती ते सर्वाधिक असतं आणि जसं जसं उंचावर जाऊ तसं तसं ते कमी होतं. म्हणजे सर्व दिशेना ऍटमॉस्फेरिक प्रेशर सारखं आहे, पण उंचीनुसार ते बदलतंय. समुद्र सपाटीवर ते जास्त आहे. आता समुद्र सपाटीवर किती आहे, तर ऍट सी लेवल ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज अबाउट 1,01,400 न्यूटन पर स्क्वेअर मीटर. आता न्यूटन पर स्क्वेअर मीटर हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्याचं युनिट आहे आणि हे प्रेशर मोजण्यासाठी बॅरोमीटर नावाचं इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो. BAROMETER. बॅरोमीटर म्हणजे वायू दाब मापक. याच्या मदतीने आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजू शकतो. आणि वातावरणाचा दाब समुद्र सपाटीपासून उंच जाताना काय होत असतो, कमी कमी होत जातो. समुद्र सपाटीवर तो जास्त असतो, सर्वाधिक असतो आणि तो किती आहे, 1,01,400 न्यूटन पर स्क्वेअर मीटर इतका आहे. ऍटमॉस्फेरिक हवा प्रेशर लावते का, त्या संदर्भातला एक छोटासा प्रयोग आहे, तो आपण बघूया. शांतपणे बघा विद्यार्थ्यांनो, हा प्रयोग आपण करून बघितला असता, पण तुम्ही सुद्धा घरी करून बघू शकता. एखादा तुमच्याकडे म्हणजे हवेच्या दाबाचा हा प्रयोग करण्यासाठी सिरींज असेल तर त्याच्या मदतीने आपण हा प्रयोग करू शकतो. पण तरी सध्या तरी आपण एक विद्यार्थी हा प्रयोग करून दाखवतोय, हिंदीमध्ये माहिती सांगतोय, तो ती जरा समजावून घेण्याचा प्रयत्न करा. तो मेरे पास एक इंजेक्शन है, इसमें सिरिंज नहीं लगी हुई है, बिना सिरिंज के इंजेक्शन नॉर्मल, राइट. अब इसमें मैं क्या करता हूँ, अगर मैं इसको नॉर्मली नीचे खींचता हूँ इसका पिस्टन को, तो ये नीचे अगर मैंने इस पॉइंट तक खींचा है तो ये इस पॉइंट पे आके रुक जाएगा. अगर मैं इस पॉइंट तक खींचता हूँ तो, या मतलब मैं जिस भी पॉइंट तक खींचूंगा वो वहां पे आके रुक जाएगा. अगर मैं यहाँ तक खींच लेता हूँ तो वो वहां आके रुका हुआ है. लेकिन अगर मैं इसके यहाँ जो इसका ओपन एरिया है, ठीक है, ओपनिंग है जहाँ पे सिरिंज लगती है, अगर मैं उसके ऊपर उंगली रख देता हूँ और अब अगर मैं इसको क्या करता हूँ, खींचता हूं इस तरीके से, तो अब देखिएगा अगर मैं इसको छोड़ता हूं तो ये ऊपर चला जाता है. अगर मैं इसको यहां तक खींचूंगा फिर छोड़ दूं तो भी ये वहां तक नहीं रुकेगा, ऊपर चला जाता है. तो ऐसा क्यों हो रहा है? ऐसा इसलिए हो रहा है क्योंकि यहाँ पे हमारे चारों तरफ क्या है, हवा है, वायुमंडल है, और वायुमंडल क्या लगा रहा है, एक दबाव लगाता है हर एक चीज पे. तो अब इसमें क्या हो रहा है कि जब ये खुला हुआ है तो अगर हम इसको नीचे करते हैं तो क्या होगा कि ऊपर से भी हवा इसके अंदर जा रही है, नीचे से भी हवा यहाँ से इसके अंदर जा रही है, जो छेद इसमें ओपनिंग्स दी हुई हैं इस तरीके की. तो हवा दोनों तरफ से है इस पिस्टन के ऊपर, राइट. तो जितनी हवा का दबाव ऊपर से है उतनी ही हवा का दबाव नीचे से भी है, ठीक है. तो क्या हो रहा है कि दोनों फोर्स या दोनों प्रेशर एक दूसरे को कैंसिल कर रहे हैं, बैलेंस कर रहे हैं, आप समझ सकते हैं. लेकिन जब मैं इसके ऊपर उंगली रख देता हूं अपनी और इस छेद को बंद कर देता हूं तो अब हवा इसकी इस तरफ से अंदर नहीं जा सकती है. अब क्या हो रहा है कि यहाँ पे कोई भी प्रेशर ऊपर से नहीं है, लेकिन नीचे से उतना ही प्रेशर लग रहा है, जो वायुमंडल का दबाव है वो उतना ही है, हवा का फोर्स उतना ही लग रहा है. तो क्या होगा, जाहिर सी बात है कि एक तरफ फोर्स है, दूसरी तरफ फोर्स की वैल्यू 0 है, तो वो ऊपर की तरफ चला जाएगा. तो बहुत सिंपल सा कॉन्सेप्ट है. इसमें क्या करते हैं कि हम जो एटमॉस्फेरिक प्रेशर है उसकी वैल्यू भी निकाल सकते हैं. कैसे कि हम इसमें वेट हैंग करते चले जाते हैं. मान लीजिए पहले आपने 100 ग्राम लगाया, देखा कि ऊपर जा रहा है कि नहीं. फिर आपने 200 ग्राम लगाया, देखा कि ऊपर जा रहा है कि नहीं. फिर आपने 500 ग्राम लगाया, 600 ग्राम लगाया, तो जहां पे जाके ये ऊपर जाना बंद कर देगा, ठीक है. जितने वजन पे जितना मास आप हैंग करेंगे इस पे और उस पे ऊपर जाना बंद कर देगा, उतनी ही वैल्यू किसकी निकल के आएगी, वायुमंडल के दबाव की. तो अगर आप अपने क्लास में डेमोन्स्ट्रेट करना चाहते हैं कि एटमॉस्फेरिक प्रेशर की वैल्यू कितनी होती है, तो इसके लिए आप इस छोटे से एक्सपेरिमेंट का यूज कर सकते हैं.
आपण पुढील प्रॉपर्टीकडे वळूयात. ती प्रॉपर्टी डॅनियल बर्नोलिस प्रिन्सिपल म्हणून ओळखली जाते. हा डॅनियल बर्नोली जो आहे तो स्वीडिश सायंटिस्ट होता. त्याने 1726 मध्ये एक प्रिन्सिपल मांडलं. काय प्रिन्सिपल होतं तर when the velocity of air increases, म्हणजे velocity म्हणजे वेग, हवेचा वेग वाढवला की the air pressure decreases, तिचा दाब कमी होतो. आणि when velocity of air decreases, हवेचा वेग कमी केला, the air pressure increases, तिचा दाब काय होतो वाढतो. म्हणजे हवेचा दाब जो आहे तो आपण बघितलं की सर्व दिशांना सारखा असतो. तो म्हणजे एअर प्रेशर किंवा ऍटमॉस्फिअरिक प्रेशर इज द सेम इन ऑल द डिरेक्शन्स. हाईट नुसार तो बदलतो. सी लेवलला कसा आहे तो मॅक्सिमम आहे आणि उंचावर गेलो की तो कमी कमी होत जातो. तसा एअर प्रेशर हा वेलॉसिटी ऑफ एअर वर सुद्धा डिपेंड आहे. वेलॉसिटी ऑफ एअर इन्क्रीज झाला, वेग वाढला की एअर प्रेशर काय होतो डिक्रीज होतो. वेलॉसिटी ऑफ एअर डिक्रीज झाला की एअर प्रेशर काय होतो इन्क्रीज होतो. या संदर्भातला एक छोटासा प्रयोग आहे. इफेक्ट ऑफ एअर प्रेशर म्हणजे हवेचा दाब, दाबाचा जो परिणाम आहे याच्यावर एक छोटासा प्रयोग आहे. दोन बाबी लक्षात ठेवा बाळांनो. एअर नेहमी हाय प्रेशर करून लो प्रेशर एरियाकडे वाहते. म्हणजे जिकडे जास्त दाब आहे हवेचा तिकडून कमी दाब असणाऱ्या हवेकडे ती वाहणार. पाण्याचं पण तसंच असतं. आता यावर आधारित एक छोटासा प्रयोग आहे. म्हणजे वेलॉसिटी ऑफ एअर आणि एअर प्रेशर याचं रिलेशन दाखवणारा तो आपण बघूया. एक आपण दुसरा एक प्रयोग करून बघूया. मी एक स्ट्रॉ घेतलेली आहे. छोट्या आकाराची स्ट्रॉ आहे. तिला मधोमध काप द्यायचा आहे. याचे 2 तुकडे केलेले आहेत मी. आणि या ग्लासमध्ये घेतलेल्या पाण्यामध्ये एक स्ट्रॉ बुडवायची आहे. दोन्ही स्ट्रॉ काटकोनात धरून मी याला फुंकर मारतोय. बघूया काय होते तर. आपण बघितलं आहे की या स्ट्रॉमधून मी जोराने फुंकर मारल्यामुळे हवा गतिमान झाली. त्यामुळे काय झालं की तेथे हवेचा दाब कमी निर्माण झाला आणि खालील स्ट्रॉमधील पाणी हवेसोबत वर आला आणि या स्ट्रॉमधून फुंकर मारल्यामुळं त्या हवेच्या गतीमुळं त्याचा फवारा उडाला. यावरून आपल्याला बर्नौली यांचं प्रिन्सिपल सिद्ध करता येते की हवेचा वेग वाढला असता हवेचा दाब कमी होतो. धन्यवाद. तुमच्या लक्षात आलं असेल की हवेच्या काही प्रॉपर्टीज आहेत. जसं की एअर इज ऑल अराउंड अस, आपल्या आजूबाजूला हवा आहे पण ती आपल्याला डोळ्याने दिसत नाही, पण तिचं अस्तित्व आपल्याला जाणवत असतं. इट हॅज मास अँड वेट. हवेला वस्तुमान आणि वजन असतं. हवा दाब लावू शकते, हवा दाब लावते. प्रेशर एक्झर्टेड बाय एअर इज कॉल्ड ऍटमॉस्फेरिक प्रेशर. त्याला आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. आणि हा जो ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे इज द सेम इन ऑल द डिरेक्शन. तो सर्व दिशेने कसा असतो सारखा असतो. जरी तो सर्व दिशेने सारखा असला तरी हाईट नुसार मात्र त्याच्यामध्ये बदल होतात. ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज मॅक्सिमम ऍट सी लेवल. सी लेवलला तो मॅक्सिमम असतो आणि तो किती असतो नेमका तर 1,01,400 न्यूटन्स पर स्क्वेअर मीटर इतका असतो. ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करायला आपण बॅरोमीटर नावाचं इन्स्ट्रुमेंट वापरतो.
डॅनियल बर्नौली यांनी पण आपल्याला एक प्रिन्सिपल सांगितलेला आहे. when the velocity of air increases the air pressure decreases. म्हणजे हवेचा वेग वाढवला की तिचा दाब कमी होतो. and when velocity of air decreases, हवेचा वेग कमी झाला की the air pressure increases, हवेचा दाब काय होतो, वाढतो. हे त्यांनी शोधून काढलंय आणि त्याच्यावर आधारित एक छोटासा आपण प्रयोग बघितला. अजून एक बाब तुमच्या लक्षात आले का बघा, जसं ऍटमॉस्फिअरिक प्रेशर सर्व दिशेने सारखा आहे, उंचीनुसार बदलतोय, हवेच्या वेगानुसार तो बदलतोय, तसा व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज्ड टेम्परेचर ऑन द प्रेशर ऑफ एअर. म्हणजे हवेचं तापमान वाढलं की त्याचा हवेच्या दाबावर परिणाम होतो का? तर आन्सर इज येस, होतो. आणि जेव्हा हवेचं तापमान वाढतं, टेम्परेचर वाढतं, तेव्हा त्या ठिकाणच्या हवेचा दाब काय होतो, कमी होतो. टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं, हवेची डेन्सिटी जी आहे ती कमी होते आणि डेन्सिटी कमी झाल्यामुळे तिचा व्हॉल्यूम वाढतो आणि व्हॉल्यूम वाढल्यामुळे तिचा दाब काय होतो, तिकडचा कमी होतो आणि दाब कमी झाल्यामुळे हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. जेव्हा टेम्परेचर कमी असेल तेव्हा एअर प्रेशर जो आहे तो वाढतो. यामुळेच वारे म्हणजे ब्रिजेस ज्याला आपण म्हणतो, लँड ब्रिजेस अँड सी ब्रिजेस, म्हणजे खारे वारे आणि मतलई वारे, याबद्दलचं तुम्हाला भूगोलामध्ये चॅप्टर आहे, त्यामध्ये तुम्हाला अधिक माहिती मिळेलच. पण वारे जे वाहतात ना, दॅट इज द इफेक्ट ऑफ एअर प्रेशर. तो सुद्धा एअर प्रेशरचा एक इफेक्टच आहे. टेम्परेचर एअर प्रेशरवर परिणाम करतो. टेम्परेचर इन्क्रीज झालं की एअर प्रेशर डिक्रीज होतं आणि टेम्परेचर डिक्रीज झालं की एअर प्रेशर काय होतं, इन्क्रीज होतं. वेलॉसिटी इन्क्रीज झालं की एअर प्रेशर डिक्रीज होतं आणि वेलॉसिटी डिक्रीज झाला की एअर प्रेशर इन्क्रीज होतं. त्याच्या बरोबर टेम्परेचरच्या बाबतीत काय, टेम्परेचर इन्क्रीज झाली की सुद्धा एअर प्रेशर काय होतोय, कमीच होतोय आणि टेम्परेचर कमी झालं की एअर प्रेशर वाढतो. या गोष्टी लक्षात ठेवा. दीज आर द सम प्रॉपर्टीज ऑफ एअर. अजून एक प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे, पण ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.